निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी आहे आणि आज संपूर्ण प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत। नाशिकमध्ये पुन्हा एकदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जो वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी हा वाद झालाय। आपण जर बघितलं या ठिकाणी या भाजपचे काही पदाधिकारी आणि शरद पवार गटाचे काही पदाधिकारी आमने सामने आले आणि या वादातून त्यांच्यात पुन्हा एकदा जो आहे तो गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। आपण जर बघितलं या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय। एकंदरीत काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाचे पदाधिकारी समोर आले। हा वाद नेमका काय झाला या संदर्भात अधिकृत माहिती मिळत नसली तरी देखील हा वाद स्लिपा वाटत असल्याच्या कारणावरून आणि पैसे वाटपाच्या संशयावरून झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। मात्र एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर आता पुन्हा एकदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत या संपूर्ण नाग चौक परिसर पंचवटी परिसरामध्ये सध्या आता पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।